जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावमे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. बानू, ए बानू, अगं अशी काय बसली असती हो? काय झालं माझ्या लेकराला? काय सांगू बा, आज माझं कशात बी मनच लागना झालं. तुला कोणी काही बोललं का? तुला कोणी त्रास दिला का? अगं मग अशी काय बसली असती हो? अगं आजवर तुझ्या डोळ्यामध्ये कधी पाणी येऊ नाही दिलं म्या. आणि आज अरे आता मला बी ठाव नाही. मी तुला काय सांगू? ए चल आज चल. हे बघ अशी उदास बसू नगस. तुला काय आणून देऊ का म्या? देवा, आपली अनुमती असेल तर या ठिकाणी विवाह स्थळाची नोंद काय म्हणून करावी? महाशास्त्री, तूर्तास तरी विवाह स्थळाचा उल्लेख या ठिकाणी करू नये. देवा, विवाह जेजुरीस व्हावा
असा तर आपला मानस नाही ना. अहो, आपण काहीतरी बोलावे. रीतीप्रमाणे विवाह कार्य हे वधूच्या घरीच संपन्न व्हावे. आपण म्हणता तसा मानस आमच्या मनात नाहीये. त्याचबरोबरीने विवाह नेवासे इथे संपन्न होईल असेही आमच्या मनात नाही. विवाहस्थळ काय असेल, कोठे असेल हे उचित प्रसंगी आम्ही आपणास कळवू. प्रभू, आपण म्हणालात त्याप्रमाणे विवाहाचे स्थळ कोणते असावे याबद्दल आमच्या मनात कुठलाही संदेह नाही. आपण म्हणालात त्याचप्रमाणे सर्व काही होईल. विवाह कुठेही झाला तरी एकदा का पित्याच्या हातून कन्यादान झाले की खऱ्या अर्थाने पित्याचे कर्तव्य पूर्ण होते. माझ्या हातूनही माळसाचे कन्यादान झाले की माझेही जीवन कृतार्थ झाल्यासारखे वाटेल मला. कन्यादान? स्त्री ही काही वस्तू नाहीये दान करायला. विवाह कार्य म्हटले की अनेक प्रकारचे विधी आलेच. आपल्या शास्त्रात सुद्धा अशा प्रकारच्या विधींना एक विशेष स्थान आहे. कन्यादान हा त्यातीलच एक विधी आहे जो या विवाहात होईलच. परंतु सर्वांनी एक लक्षात ठेवावे, स्त्री हे आदिशक्तीचे रूप आहे. तेव्हा कन्यादान करताना आपण एखादे दान करतो आहोत हा भाव मात्र मनात नसावा.
आपली लीला अगाध है देवा. मार्तंड भैरवाच्या या अवतारात शास्त्रातील विधींचा गर्भितार्थ साऱ्या सृष्टीला नव्यानं कळेल यात शंका नाही. मी म्हाळसा यांच्या मातेला विनंती करतो की त्यांना जर काही समस्या असतील तर त्यांनी त्या मोकळेपणाने सांगाव्यात. आम्हा सर्वांना त्या आदरणीयच आहेत. नाही म्हणजे मी ह्यांना विचारत होते की विवाह व्यवस्था किती लोक साधारण येणार असतील वरपक्षाकडून, त्याची आम्हास कल्पना दिली तर आम्ही सगळी व्यवस्था करू. तेही महत्वाचे आहेच. गडावरील सर्व आप्तस्वकीय तसंच आप्तजन त्यांच्या बरोबरीने आमचे 7 कोटी सैन्य विवाह स्थळावर उपस्थित राहणार आहे. येळ कोटी अर्थात 7 कोटी. आपण कोणतीही काळजी करू नये. आमच्या प्रधानजींचा स्वभाव जरा मिश्किलच आहे. विवाहाच्या व्यवस्थेविषयी आपण निश्चिंत असावे. केवळ आपल्या कन्येसह विवाहस्थळी उपस्थित असाव्या. बाकी सर्व बाबींची पूर्तता तुम्ही आमच्यावर सोपवून दिली आहे असं समजा. तुम्ही मंदिरात भेटायला आलात तर का नाही भेटलात? की खुणगाठ हा होकार आहे हे तुला का नाही कळले? मला याचा अर्थ तुम्ही का नाही समजून सांगितला? तुला आपल्या भेटीचा अर्थ का नाही कळला? मी जेजुरीत आल्यावर
महालात आल्यावर तुम्ही मला पहिल्यांदा का नाही भेटलात? तुला या ठिकाणी ओळखीच्या खुणा दिसल्या का? मला सर्व काही परिचित वाटत आहे, पण त्याचा अर्थ तुम्ही मला का नाही सांगत आहात? तेव्हा आता नेवाशास परत जावे असे म्हणतो. आपली आज्ञा असावी प्रभू. आत्ता यावेळी देवा, आपल्या कृपेने विवाह तिथी निश्चितीचं संपूर्ण कार्य निर्विघ्नपणे पार पडले. प्रभू, आपण आम्हा सर्वांस जेजुरी आमंत्रित केले आणि अल्पावधीतच सर्व कार्य देखील पार पाडले. आमच्या येण्याचा हेतू सफल झाला प्रभू. तेव्हा आता नेवाशास परत जावे असे म्हणतो. आपली आज्ञा असावी प्रभू. आत्ता यावेळी शेठ, सांज वेळ झालीये. आमचे प्रधानजी आम्हाला नेहमीच म्हणतात की सांज वेळी लक्ष्मी घरी येत असते. तेव्हा अशा या सांजवेळी लक्ष्मीने घराबाहेर पडू नये. देवा, आपण सर्वांना भेटवस्तू दिल्यात खऱ्या, पण म्हाळसा देवींना आपण काहीच भेटवस्तू दिली नाहीत. ह्यामागे आपले काही वेगळे प्रयोजन आहे का? शेठ, आम्हाला आपले आदरातिथ्य करायची संधीच नाही मिळाली. तेव्हा नेवासे येथे प्रातःकाळी प्रस्थान करावे. जशी आज्ञा प्रभू. देवा, तिम्माशेठ यांनी नेवास येऊन येताना आपणासाठी आणि गडावरील इतरांसाठी अनेक भेटवस्तू आणल्या. विवाहाच्या बोलणी प्रित्यर्थ त्यांनी आपणास जसा आहेर केला तसा आपणाकडूनही काही भेटवस्तू. देवा, आपण सर्वांना भेटवस्तू दिल्यात खऱ्या,
पण म्हाळसा देवींना आपण काहीच भेटवस्तू दिली नाही. ह्यामागे आपले काही वेगळे प्रयोजन आहे का? होय, म्हाळसा यांच्यासाठी आम्ही एक विशेष भेटवस्तू देणार आहोत. ही भेटवस्तू देण्यामागे एक गुप्त संकेत आहे, जो केवळ आम्ही एकांतातच सांगू.